आज आपण 7th स्टँडर्ड का इंग्लिश पॅट एक्झाम पेपर बघत आहोत 2025 का. आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेंटेन्स, मॅच द पेअर्स. आता कॉलम ए आणि कॉलम बी आहे, त्याचं आन्सर दिलेले. आता निगेटिव्ह, नॉट शुअर, स्टेटमेंट ही इज माय फॅमिली. याच्यामध्ये आता आपल्याला हे क्वेश्चन आन्सर दिलेले. बी मध्ये काय आहे, त्या एचे आन्सर आहे. बी मध्ये दिलेले आन्सर दिलेले आपले सर्व व्यवस्थित, ते व्यवस्थित आन्सर लिहून घ्यायचे पेपरमध्ये. हाऊ ब्युटिफुल हे लास्टचं 6 वाल्याचं आन्सर आहे. तर अशा व्यवस्थित पेपर बघून घ्यायचं, व्यवस्थित त्याचे आन्सर लिहायचे. आणि त्यातला आपण आता प्रश्न दुसरा बघत आहोत. तर रीड द पॅसेज केअरफुली अँड डू यू ॲक्टिव्हिटीज. त्याच्यामधला पहिलं काय दिलेलं आहे, और राईट द वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू अँड फॉल्स. ह्याच्यामध्ये ट्रू अँड फॉल्स दिलेलं आहे की तो या क्वेश्चन दुसऱ्यामध्ये ट्रू अँड फॉल्स दिलेलं आहे. एकदा मॅच द पेअर झाल्यानंतर ट्रू अँड फॉल्स आहे. मग ट्रू अँड फॉल्स प्रश्न फर्स्ट, ट्रू अँड फॉल्सचा प्रश्न क्वेश्चन फर्स्ट. तर असा व्यवस्थित व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करत चला. Write whether the following sentence are true and false. Eco-friendly means not fearfully. हे आहे ट्रू, म्हणजे पहिला प्रश्नाचं आन्सर आहे ट्रूज. काय आहे, ट्रूज आहे. क्वेश्चन सेकंड, व्हिडिओ तुम्ही स्लो करून बी बघू शकतात आणि व्यवस्थित आन्सर लिहून घ्यायचे. त्याच्यामध्ये दुसरा आहे, पहिला आपण तर लिहिलेला आहे ट्रू अँड फॉल्स मध्ये. तर आपण आता सेकंड, त्यातलं सेकंड बघत आहोत. सेकंडचं आन्सर काय आहे, नॉट गुड फॉर अर्थ, त्याचा आहे फॉल्स. त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला व्यवस्थित बघण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही आणि पुढचे व्हिडिओ पण बघता येणार नाही. त्याच्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबायचं आणि चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे पण पेपर तुम्हाला बघता येतील किंवा पुढच्या विषयांचं पण सब्जेक्टचं पण तुम्हाला व्हिडिओ बघता येतील. काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्ही कमेंट्समध्ये पण सांगत चला. तर आपल्याला दुसऱ्याचं आन्सर आहे फॉल्स. आता आपण बी बघत आहोत. कंप्लीट द फॉलोइंग डायग्रॅम. जो डायग्रॅम दिलेली आहे ती व्यवस्थित क्वेश्चन आन्सर दिलेले त्याचे. बिगिनर इकोमेन्समध्ये यू आर द रिझनिंग लाईक फूड वॉटर, तर हे त्याचे आन्सर आहे बी मधले. ते व्यवस्थित बघून घ्या आणि व्यवस्थित लिहित चला. पेपरमध्ये कन्फ्यूज होऊ नका, स्पेलिंग मिस्टेक करू नका. सी मध्ये दिलेलं आहे मॅच द फॉलोइंग सिमिलर वर्ड्स रायटिंग द अँड राईट द आन्सर. आता याच्यामध्ये पण आपल्याला काय दिलेलं आहे, सी मध्ये पण मॅच करायचे सिमिलर क्वेश्चन, म्हणजे त्याच्यामध्ये कॉलम ए आणि कॉलम बी असणार आहे. मग त्याच्या पण आपल्याला काय करायचे, आन्सर लिहायचे आहे. मग आपण पहिले कॉलम ए लिहितो, नंतर मध्ये आन्सर लिहितो आणि बी कॉलम लिहितो. मग बीचे एला जोडणारे आन्सर आपण टाकत असतो. मग आपण सी मध्ये पण कॉलम एचा आणि कॉलम बीचा टाकलेलाच आहे. आता आपण क्वेश्चन डी बघत आहोत. क्वेश्चन डी काय आहे, डू ॲज द डायरेक्ट. बघा बरं, आता हे आपला म्हणजे डीपासून ग्रामरचा भाग येत असतो. मग ग्रामरमध्ये व्यवस्थित बघायचं नेमकी काय दिलेलं आहे. क्वेश्चन पहिले वाचून घ्यायचा, मगच त्याचं आन्सर आपल्याला लिहिता येतं. आणि प्रश्न लिहिताना स्पेलिंग मिस्टेक झाली नाही पाहिजे, त्याच्यामुळे पहिल्यांदाच आन्सर व्यवस्थित बघून घ्यायचं, तेव्हाच ते पेपरमध्ये लिहित चालायचं. इंग्लिशमध्ये जास्त स्पेलिंग मिस्टेक होतात.
आता यू अस रिझल्ट्स केअरफुली पिक आउट ॲट. तर रिझल्ट याचं उत्तर बघा, व्यवस्थित दिलेले आहे, रेड पेनच्या अक्षरामध्ये लिहिलेले, ते व्यवस्थित तुम्ही स्पेलिंग मिस्टेक न होता ते लिहायचं असतं. तर यू हेल्प टू युअर. आता हे टेन्सचे प्रकार आहे. कोणत्या टेन्समध्ये इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. एक म्हणजे पहिला आहे सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर. तर हा जो सेंटेन्स दिलेला आहे हा सिम्पल प्रेझेंटमध्ये आहे. तर तुम्हाला त्याने ऑप्शन पहिला ए मधला तो सिलेक्ट करायचा, ए ऑप्शन सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर पहिले सेंटेन्स वाचायचा का कोणता सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये येतो ते व्यवस्थित बघितलं तरच आपल्याला सांगता येतं, नाही तर सांगता येत नाही. तर क्वेश्चन 5 आहे, तो क्वेश्चन 5 तुम्हाला रीड द एक्सपेक्ट केअरफुली अँड द कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला ॲक्टिव्हिटीज दिलेली, त्याच्यामधला एक क्वेश्चन चॉईस द करेक्ट अल्टरनेटिव्ह द कम्प्लीट द सेंटेन्स. आता बघा इथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेले असेल फेस हॅप्पी आणि सॅड. तुम्हाला हॅप्पी आणि सॅड दिलेले आहे. तर हॅप्पीमध्ये आता फेस आहे तर त्याचा हॅप्पी म्हणजे तुमचा फेस कसा आहे, हॅप्पी आहे, सॅड नाही आहे, तर तुम्ही हॅप्पी लिहिणार आहेत. त्याच्यात आपण टिक केलेली आहे. द डे इज, आता हा डे कशामध्ये आहे तर त्याचं पण उत्तर तुम्हाला दिलेलं आहे, ते पण तुम्ही व्यवस्थित करायचे. पुढे आहे रायमिंग वर्ड, डे, ऑलवेज, बॉल, ऑल. ते व्यवस्थित बघा, तुम्हाला ते रायमिंग वर्ड्स पण तिथे दिलेले आहे, त्याचे आन्सर पण काढून दिलेले आहे, ते व्यवस्थित लिहित चला, स्पेलिंग मिस्टेक करू नका. पुढे आहे क्वेश्चन 6 कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट अँड ॲक्टिव्हिटीज द ॲडव्हर्ब. ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब, आपल्याला ॲडजेक्टिव्ह दिलेले, ॲडव्हर्ब दिले, कम्प्लीट, कम्प्लीटली, केअरफुली, केअरफुल, स्लोली. हे पण तुम्हाला व्यवस्थित लिहिता आले पाहिजे, म्हणजे तुम्हाला दिलेलेच आहे ते तुम्ही ते व्यवस्थित लिहायचे. लिव्हिंगली, याला आय जोडायचा. ॲडव्हर्ब ॲडजेक्टिव्हमध्ये जर कम्प्लीट असेल तर इकडे ॲडव्हर्बमध्ये यल वाय जोडला जातो. तुम्हाला तिथे काहीच लिहायचं नाही, फक्त यल वाय जोडून द्यायचं ॲडव्हर्बमध्ये, म्हणजे तुम्हाला तो सोपं जाईल. पुढे आहे राईट द 6 सेंटेन्स युजिंग द वर्ड फॉलो द फॉलोइंग टेबल. जे आपल्याला हे चार्ट दिलेलं आहे, त्यांनी 4 कॉलममध्ये चार्ट दिले आहे. डीड, डज, डू, कॅन, विल, हॅव, दे, आय, इट, यू, ही, शी, jumped, now, treat, walk, sing, read, down, away, up, heard, slowly, books. बघा हा जो चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यापासून सेंटेन्स बनवायचे. मग पहिलं सेंटेन्स काय आहे, आपण ह्या चार्टद्वारे सेंटेन्स बनवणार आहेत. मग आय कॅन डू इट, बरोबर की नाही, झाला पहिला सेंटेन्स. याच्यापासून तुम्हाला 6 सेंटेन्स बनवायचे आहे. इथे मी 4 सेंटेन्स तुम्हाला ऑलरेडी बनवून दिलेले आहे, तुम्ही तिथे 6 सेंटेन्स बनवायचे, ह्या चार्टवरनं बनवायचे. ओके, एकदम इझी आहेत, हार्ड काहीच नाही आहे, एकदम भारी पेपर आहे आणि सोपा पेपर आहे, त्याच्यामुळे एकदम भारी पेपर सॉल्व करायचा. फक्त स्पेलिंग मिस्टेक होणार नाही याची काळजी घ्यायची पेपर लिहिताना. आता आपण पुढे 8वा प्रश्न बघतोय, काय आहे तो, लेटर रायटिंग आहे, बरोबर की नाही, आणि ते मदरवरती लेटर रायटिंग लिहायचं आहे. आता बघा त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे ऑप्शन दिलेले आहे, सो आय ग्रेटफुल, टू यू थँक अ लॉट, यू कीप मी द कम्प्लीट लेबल, राईट मी सन, रायटिंग फॉर युअर रिप्लाय, आय नाव यू डू यू अलॉट फॉर थिंक फॉर मी, यू टेक केअर ऑफ मी, आय राईट दिस इज लेटर, थँक यू. हे तुम्हाला ऑप्शन दिलेले, त्याच्यापासून तुम्हाला लेटर रायटिंग बनवायची आहे, बरोबर की नाही. मग तुम्ही जी लेटर रायटिंग बनवणार आहे, पहिल्यांदा तुम्ही रायटिंग लेटरमध्ये काय टाकतात, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, रायटिंग लेटरमध्ये लेफ्टला न टाकता राईटला तो नेम टाकायचं, ॲड्रेस टाकायचा आणि डेट टाकायची. नेम येईल पहिले, ॲड्रेस येईल, डेट येईल, तुमच्या पेपरची डेट जी असेल ती तिथे मेन्शन करायची. मग डिअर मोम, आपण आपल्या आईला पत्र लिहितोय, मदरला लिहितोय, म्हणजे डिअर मोम. मग आय हॅव रिसिव्ड यू लेटर, आय फेअर व्हेरी हॅप्पी, आय एम हॅप्पी, हाऊ आर यू. आपण आपल्या आईला विचारतो हाऊ आर यू म्हणजे तू कशी आहात आई. यू आर फेथफुली, खाली लिहायचं, फेथफुली नेम मेन्शन करायचं. पहिलं मेन म्हणजे नेम, ॲड्रेस आणि डेट हे व्यवस्थित पेपरमध्ये आलं पाहिजे, मेन्शन व्यवस्थित करायचं. जे लास्टला युअर तिथे फेथफुली नाव टाकायचं.
आता आपण बघत आहोत क्वेश्चन 9th. जो क्वेश्चन आहे 9th मधला, राईट द स्टोरी द हेल्प टू द गिवन. आता ही जी स्टोरी ती तुम्हाला लिहून दिलेली, ती व्यवस्थित तुम्ही स्पेलिंग नो मिस्टेक होता व्यवस्थित तुम्ही तिथे मेन्शन करायची. पूर्ण त्याचं आन्सर कशी स्टोरी लिहायची ती मी लिहून दिलेली आहे तुम्हाला. तुम्ही ती व्यवस्थित लर्न करा आणि पेपरमध्ये व्यवस्थित लिहा. पुढे आपला 10वा क्वेश्चन. आपण 10वा क्वेश्चन लिहितोय ट्रान्सलेटचा, बरोबर की नाही. आता ट्रान्सलेट दे. मग ग्रेट म्हणजे काय रे, उत्तम. ॲग्री म्हणजे रागवणे, बरोबर. इमारत बांधकाम करणे. आणि कॉटन म्हणजे कापूस, बरोबर. हे याचं ट्रान्सलेशन झालं, ते पण व्यवस्थित. आता इंग्लिश वर्ड्स तुम्हाला दिलेलेच असेल, फक्त तुम्हाला मराठी वाचायचं आहे व्यवस्थित, मराठी लिहायचं आहे. आता मराठी तर प्रत्येकाला लिहिता येतं. आता पुढे जो प्रश्न आहे तो सेंटेन्स आहे, ट्रान्सलेशनचा सेंटेन्स दिलेला आहेत आपल्याला बीमध्ये. आता बीमध्ये सेंटेन्स दिलेला आहे, तिथे काय आहे, व्हॉट इज दिस, हे काय आहे. व्हॉट इज दिस, हे काय आहे. लुक ॲट दिस पिक्चर, हे चित्र पहा. हाऊ केअरफ्री इज, पूर्वी किती हुशार आहे. क्लेवर पूर्वी. हाऊ क्लेवर पूर्वी इज, म्हणजे पूर्वी किती हुशार आहे, बरोबर की नाही. त्यातला 4था आहे सेंटेन्समधला, रोहित इज गुड बॉय. रोहित एक चांगला मुलगा आहे. आता सी मधला आहे मदर टंगच्या भाषेत. हॅज ब्रेव ॲज अ लाईन, सिंहासारखा धाडसी. हॅज अ फ्री ॲज अ बर्ड, पक्षासारखे मुक्त, बरोबर नाही. फ्री म्हणजे मुक्त असणे. बघा असा व्यवस्थित आज इंग्लिशच्या पेपरसाठी बेस्ट लक ऑल ऑफ यू स्टुडंट. आणि व्यवस्थित पेपरला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा, तरच पुढचे पेपर बघता येतील.